बदलापूरमध्ये 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाला आणि बदलापूरच्या या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटलेत। लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्वसामान्यांकडून करण्यात आली। नेमकी या नराधमांना काय शिक्षा दिली पाहिजे, मावळच्या नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केलाय। जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। नमस्कार, झी 24 तासच्या बोल बिंदास या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। लैंगिक अत्याचार करणाऱ्या या नराधमांना काय शिक्षा दिली गेली पाहिजे जाणून घेऊयात सर्वसामान्य नागरिकांकडून। चला, फाशीची शिक्षा दिली पाहिजे। लैंगिक अत्याचार केले त्यांना फाशीच द्यायला पाहिजे त्या लोकांना, कारण त्यांना असं सोडून चालणार नाही त्या अशा लोकांना जागेवर। तर म्हणजे त्यांना फाशी दिली गेली पाहिजे, कारण काय की असे अत्याचार होत राहिले तर इथून पुढे होत राहतील। आणि हा जो बदलापूरचा जो काही विषय होता, मला असं वाटतं की तो घृणास्पद आहे। ना फाशीची शिक्षा झाली पाहिजे मला असं वाटतं, म्हणजे असे कृत्य दुसरी लोक करणार नाही आणि घाबरतील ती लोक। काय सरकारचं लक्ष पाहिजे, पोलीस प्रशासनाचं लक्ष पाहिजे ना। मी तर म्हणते जागेवर पकडूनच त्यांना पण बदला घ्यायला पाहिजे, तेव्हाच त्यांचे डोळे उघडतील ना। असं नाही करायला पाहिजे ना लहान मुलांवरती, ते अत्याचारच आहे की जास्त। फाशीची शिक्षा झाली, हे जे कायदे पेंडिंग आहेत ते कायदे पूर्ण करावेत, अंमलबजावणी करावी। अशा लोकांना भर चौकात त्यांची धिंड काढावी, अशी शिक्षा द्यावी। आणि सरकार बोलतं आम्ही फास्ट ट्रॅक करू, पण हे बोलण्यापुरती असतं। त्याच्यावर कठोर कारवाई करून इमिडिएटली विदिन 1 मंथ मध्ये 2 महिन्यात ऍटलीस्ट याच्यावर कठोर कारवाई करून याच्यावर जी आहे ते सक्सेसफुली करा। चौकात नेऊन जाळलं पाहिजे त्यांना। इवन मी तर म्हणते की त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर पण भरपूर हे केली पाहिजे, मारहाण केली पाहिजे, जेणेकरून कोणाची हिंमत होणार नाही की परत कुठल्या मुलीवरती असे अत्याचार करतील म्हणून। भर चौकात जाळला पाहिजे, नाही तर फाशीची शिक्षा दिली पाहिजे। हा निर्णय किती वेळात लवकरात काय मागणी करा सरकारने? सरकारने लवकरात लवकर मान्य करावं हे सगळं।